पण आता बघूया, जर आपला रेकॉर्ड जो आहे तो इमेज फॉर्मॅट मध्ये आहे, म्हणजे गाव नकाशा आहे सपोज करा, तर हा रेकॉर्ड कसा बसवायचा आपल्या वहिवाटीवर. ठीक आहे. ही ही जी फाईल आहे ही रोवर वरून आलेली आहे. हिला कॉपी करून इथे पेस्ट करून घ्या. ही पेस्ट केल्यावर याला वर्किंग करून घेऊ आपण, रिनेम करून. ठीक आहे ना. याला रिनेम करूया आपण, आणि रिनेम करून याला वर्किंग डॉक्युमेंट आहे हे आता आपला, म्हणजे ओरिजिनल कॉन्टॅक्ट जे आलेले ते जसेच्या तसे राहतील. इथे वर्किंग फाईल वर आपण काम करूया. वर्किंग केलं, याला एंटर केलं. आता ही वर्किंगची फाईल ऑटो कॅड मध्ये आपली ओपन होत आहे, कॅड मध्ये ओपन होत आहे. ठीक आहे. हे केल्यावर झेड एंटर, ई एंटर केलं तर झूम एंटर आला. आपला गट जो आहे हा मधला आहे. सर्वेचे पॉइंट जे आहे ते बाहेरचे आहे. हे फिक्स पॉइंट्स आहे. इथे पश्चिमेकडे जर बघितलं तर हा रस्ता दिसतो आहे. बरोबर आहे. आता आपल्याला कोऑर्डिनेट जॉईन करून घ्यावे लागतील. आपली वहिवाट कंप्लीट करायसाठी नवीन लेअर क्रिएट केली आपण वहिवाट नावाची. ऍज युजल जसं करतो दरवेळेस लाल रंग दिला याला. याचा लाईन टाइप जो आहे तो कंटिन्युअस म्हणून लोड करायचा आहे आपल्याला. कंटिन्युअसला चेंज करून डॅश केलेला आहे आपण, आणि डॅश इथे सिलेक्ट केल्यावर वहिवाटीला डबल क्लिक केलं म्हणजे ती करंट लेअर झाली. आता पीएल कमांड करून एंटर करून आपले जे कोऑर्डिनेट्स आहे त्यांना जॉईन करून घेतलाय. मी फक्त बाहेरचे 4 पॉइंट्स घेतलेले आहे. तुम्ही करताना ऍक्च्युअली 100% सगळे पॉइंट जॉईन करून घ्या. ठीक आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, आपल्याला ती इमेज इथे इन्सर्ट करायची आहे आणि तिला डिजिटाइज करायचं आहे. बरोबर आहे. तर इन्सर्ट मध्ये जा. इन्सर्ट मध्ये आहे रास्टर इमेज रेफरन्स. बरोबर आहे. रास्टर इमेज रेफरन्स मध्ये काय आहे, आपल्याला ही इमेज घ्यायची आहे. ही कुठे आहे, ही इमेज आहे इथे येवती. ही आली. आता इथे लक्षात ठेवा, इन्सर्शन पॉइंट स्पेसिफाय ऑन स्क्रीन वर जर टिक लावलेलं आहे तर आपण इन्सर्शन पॉइंट स्क्रीन वर देणार. जर आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन माहित असेल तर हे काढून आपण इथे XYZ च्या व्हॅल्यूज देऊ शकतो. सध्या आपल्याला माहित नाहीये म्हणून स्पेसिफाय ऑन स्क्रीनच ठेवू आपण. आणि आपली इमेज जी आहे ती जनरली 1000 असते, तर इथे डायरेक्टली 1000 करून घेऊ आपण याला. ठीक आहे. स्पेसिफाय ऑन स्क्रीनच्या पण करू शकत होतो 1000, आणि इथेही करू शकतो. दोन्ही ठिकाणपैकी कुठेही केलं जर आपण आणि ओके केलं तर हे बघा, हे आलं इथे इमेज. आता काय करायचं, मला एक लेअर बनवावी लागेल रेकॉर्डची. हे आलंय माझं, लाल डॉटेड आली म्हणजे ही पोहोचली माझी वहिवाटीच्या लेअरवर. वहिवाटीच्या लेअरवर न करता मी याला एक लेअर बनवतो, याला म्हणतो इमेज लेअर. आणि इमेज लेअरला मी माझ्या वेगळा रंग देतो. इमेज लेअरला मी वेगळा रंग देतो, तो काहीतरी जांभळा रंग दिला आणि ओके केला. ठीक आहे. आणि याला ओके करतो मी. आणि ही माझी इमेज लेअर जी आलेली आहे त्याच्या ऐवजी हिला इमेज लेअर जी पोहोचली आहे वहिवाटीवर, याच्या ऐवजी याला इमेज लेअर वर पाठवून दिलं मी. ठीक आहे. आणि आता लेअर बनवली मी रेकॉर्डची. आता जी इमेज लेअर च्या व्यतिरिक्त मला एक रेकॉर्डची लेअर बनवायचा आहे. रेकॉर्ड लेअर बनवला मी. इथे आलो. इथे आल्यावर मला निळा रंग द्यायचा होता, तो निळा रंग दिला की आपला रेकॉर्ड डॅश नसतो, हा कंटिन्युअस असतो. याला कंटिन्युअस केलं, ओके केलं. ठीक आहे. पीएल कमांड करून मला जसं डिजिटाइज करायचं आहे याला झूम करून तुम्ही डिजिटाइज करून घ्या. मी तेवढ्या ॲक्युरसीवर सध्या काम करत नाहीये. तुम्ही डिजिटाइज केलं तुमचं. सॉरी, आपली करंट लेअर चेंज झालेली नव्हती म्हणून इथे प्रॉपर्टीज मध्ये जर मी आलो तर मला एकच सेकंड इथे जाऊन हे वहिवाटीवर आलेलं आहे. वहिवाटीवर नकोय, रेकॉर्डवर हवाय. हे करून घेतलं तर माझं आलेलं आहे. आता मला, आपण एका लाईन कमांड शिकलेलो होतो, बरोबर आहे. सेम अलाइन कमांड जर मी वापरली तर फर्स्ट सोर्स पॉइंट माझा हा होता, हा इथे येणार. सेकंड सोर्स पॉइंट हा आहे, सेकंड डेस्टिनेशन पॉइंट हा आहे.
दोनदा एंटर करून टाका, तुमचा रेकॉर्ड बसलेला आहे इथे. ठीक आहे. आणि ही इमेजचं काम संपलेलं आहे, हिला डिलीट करून टाकला. आता पुढचे तुम्ही पॉइंट्स LI करून तुमचे 8384 तयार करू शकता.